नमस्कार दर्शको, आपल्यासोबत पंढरपूरमध्ये उच्च शिक्षित अमेरिकन रिटर्न एक मतदारामध्ये पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक 12चे ब मधील अधिकृत उमेदवार अपक्ष श्री रणजितसिंह सत्यवान डुबल आपल्यासोबत आहेत. पंढरपुराच्या विकासासाठी व विजनसाठी खूप महत्त्वपूर्ण असणारा एक निर्णायक उमेदवार, सुशिक्षित वर्गांचा एक अमूल्य असं साथ देणारा उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्ते. आपण सध्याला अमेरिकन रिटर्न आहात म्हणून आपल्यासोबत एक हे आहे, चर्चेचं वातावरण आहे की एवढा मोठा उमेदवार पंढरपूरच्या नगरपालिकेत कसं काय एक उमेदवारीसाठी दाखल झाले. नमस्ते, माझं नाव राजसिंह सत्यवान डुबल. मी अपक्ष लढतोय 12 मधनं. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना अमेरिकेहून आलो आहे हे काय, म्हणजे भरपूर लोक जातात आणि भरपूर लोक येतात, तसं काही मला असं वाटत नाही की ते काय खूप मोठं आहे. तर हां, जॉबच्या निमित्तानं माझं जाणं झालं आणि परत एक्झाम देण्यासाठी किंवा UPSC देण्यासाठी मला परत यायचंच होतं. आणि येतात, म्हणजे असं काही आता अमेरिकेत गेलं म्हणजे खूप मोठं झालं असं काही नाही आहे. पण आपण सध्याला पंढरपूरच्या नगरपालिकेत तुम्ही लक्ष दिले. आज IT सेक्टरमध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे. तुमच्याकडे सध्याला 70 ते 80 हे आहेत मुलं, काम रोजगार तुम्ही दिलाय सध्याला उपलब्ध करून. पण पंढरपूरमध्ये इतकं मोठं हब कोणाचंच नाही. आज पुणे, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी जाऊन युवकांना जॉब करण्याची संधी मिळवावी लागते सर. तर हीच संधी जर का तुम्ही पंढरपूरसारख्या शहरामध्ये निर्माण करून दिली तर युवकांसाठी खूप मोठा हे क्षण आहे हा. बरोबर आहे. तोच उद्देश आहे की आपल्याला जर इथं पुढं जाण्यासाठी मी एक पंढरपूर 2.0 असं एक विजन मांडले की त्याच्यामध्ये 2025 ते 2047 की जिथं आपल्याला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतात. मग आपलं पंढरपूर कसं असायला पाहिजे, तर त्याचं एक विजनचा एक 7 मुद्दे आहेत. त्यातला एक पहिला मुद्दा जो आहे तो इंडस्ट्रीसाठी आहे. आणि त्या इंडस्ट्रीसाठी आपण इमिडिएटली काय करू शकतो पुढच्या 5 वर्षामध्ये, तर IT सर्व्हिसेस उभारू शकतो. आणि इथं लोकल बॉडी, इंडस्ट्री लीडर्स आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ह्यांच्या संयुक्त ह्यांनी आपण इथं IT हब तयार करू शकतो. बाहेर ज्या कंपन्या आहेत त्यांचं एक एक्सटेन्शन इथं सेटअप करू शकतो की जर साधारण येणाऱ्या काळामध्ये 1000, 2000, 3000 लोकांना जर इथे जॉब भेटला की जे इथं इथं जे इंजिनिअरिंगची मुलं आहेत शिकतात त्यांना इथंच जॉब भेटेल. किंवा बाहेरचे भरपूर लोक आहेत पंढरपूर, आता मी बघतोय सर्वांशी भेटतोय, म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक IT इंजिनियर आहे की जो पुण्यामध्ये आहे, बेंगलोरमध्ये आहे, कुठेतरी बाहेर आहे. आणि त्यांना बाहेर का जावं लागतं तर तेच जॉबसाठी. तर ते इथं होऊ शकतं, पॉसिबल आहे. आणि तोच उद्देश आहे की काम करताना तो एक महत्त्वाचा उद्देश ठेवून चाललो की हे आपण स्केल कसं करता येईल. आणि ह्याच्यासाठी लागणारे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स म्हणजे कोण, की जसं लोकल बॉडी, त्यानंतर दुसरं आहे तुमचं इंडस्ट्री लीडर्स, की त्यांनाही आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे की इथं जर तुम्ही आला तर तुम्हाला ते पोषक वातावरण इथं आहे. ऑलरेडी इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. इथं जवळजवळ 3.5-4 वर्ष मी रन करतोय आणि खूपच म्हणजे टॅलेंटेड लोक आहेत. इथलीच लोक बाहेर जातात बेसिकली, तर ते इथंच राहत आहेत. तर ते पॉसिबल आहे. आणि मग स्टेट गव्हर्नमेंटचा सपोर्ट घ्यायचा. इथले आपले पंढरपूरचे काही लीडर्स आहेत, जिल्ह्याचे काही लीडर्स आहेत, त्यांचा हेल्प घेऊन आपण त्या गोष्टी पॉसिबल करू शकतो, होऊ शकतं ते. आता सध्याला तुमच्याकडे किती स्टाफ आहे? सध्या 30 ते 35 लोक आहेत की जे इथून काम करतात आणि बाहेरून एक 20 ते 25 लोक आहेत की जे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी काम करतात. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मधून तुमची उमेदवारी आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचा प्रतिसाद लोकांमधून तुमचा मिळतोय तुम्हाला? आता म्हणजे मी ज्यावेळेस हे डिसिजन घेतलं, म्हणजे डिसिजन घेणं पण थोडंसं जरा डिफिकल्ट होतं की जायचं का, कारण आहे इकडं सगळं, तर कशासाठी. तो उद्देश तोच होता की ॲटलिस्ट आपण काय विचार आणू शकतो का. आणि हे निवडणूक हा एक मीडियम आहे की ज्याच्यामध्ये लोक ऐकतात आणि त्यांना ऐकायला आवडतं. आणि त्यासाठीच हा होतं की निवडून येणं वगैरे हा नंतरचा पाठ झाला. पण त्याच्यामध्ये तोच एक विजन होतं की आपण विचार बदलू शकतो का आणि ते होऊ शकतं का. तर
आता मी जे बघतोय म्हणजे डे टू डे मी लोकांशी जातोय, भेटतोय, डोर टू डोर जातोय आणि तो एक आहे उत्साह त्यांना. राज डुबल कोण आहे हे ह्याच्यापेक्षा तर राज डुबलच्या पाठीमागं एक एज्युकेटेड पर्सन आहे. त्याने बाहेर म्हणजे एक एक एक्सपोजर आहे त्याला आणि त्याने एक विजन मांडलेलं आहे, तर ते त्यांना आवडतंय. आणि ते त्यांना प्रत्येक करून आवर्जानं म्हणतं की हां तुम्ही चांगलं म्हणजे असं यायला पाहिजे, व्हायला पाहिजे. सो आता ही सुरुवात आहे आणि काही गोष्टी अशा पारंपरिक गोष्टी आलेल्या आहेत त्याला आपण बगल देऊन चांगलं काही गोष्टी घडू शकतात का. कारण हे माझं पंढरपूर आहे, तर पंढरपूर येणाऱ्या पंढरपूरसाठी आपण काय करू शकतो तोच एक मार्ग आहे की ते बदलणं ते गरजेचं आहे. तुम्हाला सध्याला युवकांच्या फळीमधून तुम्हाला जास्त रास्त मागणे की उच्च शिक्षित असल्यामुळं प्रभावी उमेदवार आहे, तर तुमची विजन काय असणार आहेत या प्रभागासाठी? ओके, सो आता हे पंढरपूर 2.0 हे लॉंग टर्म विजन झालं. तर आता पुढच्या वाढसाठी मी एक काही मॉडेल वॉर्ड योजना म्हणजे आपण बेंचमार्क म्हणतो की बाबा हां हे वॉर्ड आपलं कसं असायला पाहिजे आणि पॉसिबल जे आहेत तेच मी लिहिले. म्हणजे असं काही नाही की खूप काही म्हणजे इम्पॉसिबल गोष्टी त्यात मेन्शन केलेल्या आहेत. तर काय आहेत तर त्यांना आता मी त्या प्रोसेसमधून पूर्ण गेलेलो आहे की बिझनेस काढणं, फेल होणं, मग परत सेटअप करणं, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या बाजूने किंवा वेगवेगळ्या व्हेरिएबल्स आहेत ते त्यांना जर समजून सांगितलं तर ते त्यांना जास्त त्रास होणार नाही आणि ते डिसिजन व्यवस्थित घेऊ शकतात. तर ते मार्गदर्शन जे आहे किंवा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत की जिथं लोन भेटू शकतं, छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की जर त्यांना लगेच कळालं तर त्याच्यावर ते निर्णय घेऊन त्या क्षेत्रात पडायचं नाही पडायचं किंवा बिझनेस कसा चालवायचा. तर ते एक एंटरप्रेन्योरशिप हब निर्माण करणे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल. दुसरा आहे स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर्नशिप की जिथं आपल्याला 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांना आपण स्किल डेव्हलपमेंट करू शकतो जेणेकरून इंडस्ट्री आणि एज्युकेशन सेगमेंट ह्याच्यामध्ये जो गॅप आहे तो भरला जाईल. आणि अजून एक नवीन संकल्पना आहे की वार्ड बॉय तयार करणं. म्हणजे तू नगरसेवक आहे तर ते 24/7 अवेलेबल आहेत का, तर असायला पाहिजे, पण ते डिपेंडन्सी नसायला पाहिजे. म्हणजे मी एक ते ऐकतोय आता ज्यावेळेस सगळ्यांबरोबर पोहोचतोय तर मग आता गेला की तुम्ही नंतर उगवता राईट. आणि मग त्याला आपण सिस्टीम कशी बसवू शकतो एकाच ठिकाणी नाही. तर त्यासाठी एक आपण ग्रामपंचायतमध्ये जर बघितलं तर कोणत्याही गावाचं एक 5,000 ते 6,000 अशी लोकसंख्या असते आणि त्याचं ग्रामपंचायतीचं ऑफिस असतं, त्याचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. तर आता हा वार्ड जर बघितला तर प्रत्येक वार्ड हा 5,000 6,000 लोकसंख्येचा आहे. तर इथं पॉसिबल आहे ते. इथं पण एक वार्ड ऑफिस असेल की जिथं तो एक मीडियम वार्ड बॉय असेल किंवा ती एक सिस्टीम असेल की लोक तिथं येतील आणि तिथून ते नगरपालिकेची सेवा देऊ शकतात. म्हणजे त्यांना आणि हे 24/7 पॉसिबल आहे. तर ते एक आहे. त्यानंतर भरपूर अशा ओपन स्पेसेस आहेत की जे नाना नानी पार्क म्हणून कन्वर्ट करू शकतो आपण की जिथे इथलं वयोवृद्ध लोक आहेत ते जाऊ शकतात, खेळू शकतात. संध्याकाळचा टाईम त्यांना तिथं थोडासा एक म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतो ना ते इथं आपण देऊ शकतो. पारंपरिक निवडणुकीमध्ये जो चालणारा रंग असतो युवकांचा त्याला तुम्ही बगल दिलेले आहे असं पण समजते. त्यामुळे लोकांचं एक तुम्हाला अट्रॅक्शन आहे की पारंपरिक जी युवकांना रंग देण्याची आजची सांस्कृतिक एक बिघडत चाललेली आहे त्यालासुद्धा तुम्ही एक फाटा देत आहे असं समजते सर. हां, ॲक्च्युली तोच आहे की मलाही ते मी आता हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. मी अगोदर कधीच असं पॉलिटिक्समध्ये खूप डेली इन्वॉल्व नव्हतो. पण मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्याच वेळेस मी 2 मुद्दे खोडून काढायचे होते मला की पैसा आणि दारूच्या पार्ट्या. आणि मी बघितले आहेत, जवळून बघितलेले आहेत. मी ज्या सर्कलमधनं येतो आहे कारण मी पंढरपूर वेगवेगळ्या भागात ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एक तरुण वर्ग जो आहे तो एखादं इलेक्शन आलं की मग त्याला ते दारूचं व्यसन जे आहे ते इथं लागतं. आता मला खूप काही आता अजून सांगतात की अरे 10वीची पोरं आहेत आणि ते असं पार्ट्याला जातात आणि मग तिथं दारू पितात. आता मग इथं जर सवय लागली त्यांना तर ती पुढं आयुष्यभर कॅरी फॉरवर्ड करतात आणि ते खूप चुकीचं आहे. म्हणजे घातकी आहे ते. म्हणजे त्यांचं आयुष्य पूर्ण टर्न होतं आणि तिथून ते वेगळ्या वेगळ्या मार्गाला जातात. तर ते चुकीचं आहे आणि आता तो मी स्वतःच म्हणजे तो मुद्दा प्रकर्षाने मी मांडतो स्वतःच. आणि दुसरा आहे पैशाचा की जिथं पैसे घेऊन आता हे भरपूर ऐकतो मी किंवा पैसे लागतात, पैसे असल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही आणि हे एक सवय झाली मला काय ट्रेंड झालेलं आहे.
पण तसं नाही आहे. मी ज्यावेळेस जातोय असेल पण तो असा सगळीकडेच असं नाही आहे. तर मग त्याला ही सवय लागलेली आहे, तर ती सवय चुकीची आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जो विकास पाहिजे, तुम्हाला जसा विकास पाहिजे तसा तो होणारच नाही हेच जर कंटिन्यूस झालं तर. आणि म्हणून ते सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, पैशाच्या जोरावरच सगळं होऊ शकतं हे खोडून काढलं पाहिजे. ह्याच्यामध्ये युवकांची मतं परिवर्तन होतील का? नाही, ते सर्वांनी विचार करावं. प्रत्येकाने त्या प्रश्नाला डबल विचार करून मग त्यांनी ठरवावं. आपण म्हणतो की नाही, हे पारंपरिक पद्धतीने आलं ते तसंच असतं, त्याशिवाय बदलत नाही. पण ही बदलायला सुरुवात आहे आणि त्यांनी विचार करावा प्रत्येकाने आणि बदलते. म्हणजे मला जिथं जातोय तिथं आता मी जसं आता आमच्याकडे काही मावशी आहेत, ते येतात, त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितलं. म्हणजे जे दुसऱ्या काही लोकांशी जे कनेक्टेड आहेत ते म्हणले, हे आता एक दिवस देतात 500,000 रुपये, 5,000 रुपये जरी दिले तर ते आयुष्यभर थोडीच पुरणार आहेत. त्यांना काय पाहिजे की बाबा म्हणजे त्यांना एक मनातून वाटतं की बाबा हे नुसते आत्ता पैसे देऊन उपयोग नाही, नाहीतर हे पुढं जाऊन परत ते आपल्याला आत्ता ज्या काही सुविधा भेटत नाहीत त्याही भेटणार नाहीत. तर ह्या अशा म्हणजे आपण निवडणूक ही छोट्या एका दिवसासाठी बघू नये. निवडणूक ही आहे की तुमचा पुढचं येणारी पिढी, म्हणजे तुमची लहान मुलं किंवा तुमची जी येणारी तरुणाई आहे त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे. आणि तोच एक उद्देश आहे की ते म्हणजे आत्ता नाही चेंज झाला तर ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होईल. म्हणजे लगेच चेंज व्हायला पाहिजे असंही नाही, हळूहळू होत जाईल तो. ठीक आहे. पंढरपूरमध्ये वार्ड बॉय असेल किंवा ह्याच्यावरनं तुमचं नियंत्रण बरोबर चालेल का? नगरपालिकेसोबत तुम्ही कनेक्टेड राहाल का? नक्कीच. तो प्रश्न आहे की मी मी तर आहेच इथं. आता मी ज्यावेळेस भेटतोय, जातोय, मला लोक समजत आहेत, मी बोलतोय त्यांच्याशी आणि डेफिनेटली मी माझा नंबर पण दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये काय की आपण एकच म्हणजे एकावर डिपेंडन्सी नसावी. म्हणजे ती एक सिस्टीम असायला पाहिजे आणि आपण तर असणारच आहे, मी तर असेलच, पण त्याला एक सिस्टीम आपण डिफाईन करू शकतो का? तर त्या सिस्टीमचा भाग म्हणून हे वॉर्ड ऑफिस आणि वॉर्ड संकल्पना की जिथून फक्त त्यांनाच म्हणजे नागरिकांनाच नाही तर वॉर्ड ऑफिस थ्रू ज्या काही स्कीम्स असतील, ज्या काही नवीन इन्फॉर्मेशन असेल ती नागरिकांपर्यंत पण पोचण्यासाठी इझी होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या वॉर्डमध्ये काही एखादं काम आलं किंवा रस्त्याचं काम आलं, बागेचं काम आलं, तर ते कोण करतंय, कुणी केलेलं आहे, तर त्याची एक ट्रान्सपरंट सिस्टीम असायला पाहिजे. मग तुमच्या वॉर्डमध्ये किती आत्तापर्यंत बजेट आलेलं आहे, तर ते बजेट आलेलं आहे कुठं गेलेलं आहे, राईट? तर हे जर ट्रान्सपरंट लोकांना कळलं तर ते स्वतःच इन्व्हॉल्व्ह होतील त्या गोष्टीमध्ये आणि ते स्वतःच, कारण त्यांना इथं राहायचं आहे म्हणलं तर ते स्वतः करतील ते, पण त्यांच्यापर्यंत ते ट्रान्सपरंटली किंवा पारदर्शक इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आता कालच चिन्ह भेटलेलं आहे बॅटरी, म्हणजे आपली विजेरी टॉर्च म्हणतो आपण त्याला. आणि विजेरी टॉर्च म्हणून आहे. सो मला असं वाटतं की ती टॉर्च पण मला काहीतरी एक संकेत असेल की जी टॉर्च म्हणजे प्रकाश देणारी. सो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारी, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी. सो तोच एक माझा उद्देश असेल की आता जे काही चालू आहे त्याच्यामध्ये बदल घडवायचाच आहेच आणि ह्या बॅटरीच्या माध्यमातून मी ते करेल वार्ड क्रमांक 12 मधून. सर, एक लास्टचा प्रश्न. आपली तर उमेदवारी आपल्याला घ्यायचीच होती, लढायचं होतं, तुम्ही कुठल्या पक्षाला मागितलं नाही का? नाही, काय ना की न मागायचं कारण म्हणजे काय आहे की माझं तसं काही काम नाही आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड. आणि मी जे बघत होतो की भरपूर ऑलरेडी अपेक्षित किंवा ज्यांना अपेक्षा होती की ज्यांना तिथं जायचं होतं आणि भरपूर बाकीच्या गोष्टी होत्या, म्हणलं ते त्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोण देणार. आणि हे टेस्टिंग ग्राउंड होतं, म्हणजे ॲटलिस्ट आपण जाऊन बघू, एक्सपिरियन्स घेऊ, त्यानंतर मग पुढं डिस्कस करता येईल. पण एक उद्देश हा आहे की त्या विरोधाच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विरोधाला तिथं अटकून राहण्यापेक्षा ह्या सिस्टीमचा पार्ट होऊन सगळ्यांना एकत्र घेऊन विकास कसा करू शकतो आपण. ठीक आहे. आपल्यासोबत राजसाहेब डबल होते.